नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आता सकाळची वेळ आहे. सकाळी 8 वाजताच आम्ही शेताकडे गेलेलो आहे. जरा शेतामध्ये बरीचशी किरकोळ कामं होती. लावण झाली होती, ऊसाची लागण करून संपली आणि लगेचच आम्ही 2 दिवसांनी तरू लावायला गेलो. पहा, कोबीज, फ्लावर, परत वांगी, मिरची, ढबू मिरची अशी वेगवेगळी रोपं आणलेली आहेत लावणीमध्ये लावायला. शेतकऱ्याचं कसं आहे माहिती आहे का, आपण एक पीक शेतामध्ये घेत नाही. एका शेतामध्ये एकापेक्षा जास्त जोड पिकं त्याला घेत असतो. प्रमुख पीक आमचं ऊसच आहे आणि या ऊसाबरोबर आम्ही दुसरं पण छोटं किरकोळ काहीतरी दुसरं पीक एखादं घेतच असतो. पण इथे आम्ही किरकोळमध्ये म्हणजे सगळं थोडंसं माळवं घालायचं ठरवले. आणि अगदी जास्त नाही, आम्हाला जेवढं घरात लागतं तेवढंच घालणार आहे आम्ही माळवं. जास्त काय नाही घालत आम्ही कधी. म्हणून आता आम्ही कोबीज वगैरे सगळं लावायला हे तरू आणले. हे तरू सगळं घेऊन आलेलं आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे ना, तो एक आम्ही 4 दिवसाचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे आज थोडा, उद्या थोडा, परवा थोडा, असं 4 दिवस आम्ही सलग थोडा सकाळी केलेला आहे. म्हणजे आज कोबी लावला, कोबी, फ्लावर, बाकीचे सगळे म्हणजे तरू जे आहे हे रोपं ही 1 दिवस लावलीत. आणि मग दुसऱ्या दिवशी लसूण घातला. पहा, 5-6 सऱ्यांना लसूण घालून घेतला. म्हणजे हे दोघींनी आम्ही केलं, त्यामुळे आम्ही थोडं काम आज एक दिवस केलं. आज 1 दिवस थोडं, उद्या थोडं, परवा थोडं, असं 4 दिवस आम्ही थोडं केलं. म्हणजे एका दिवसात काय झालंच नसतं सोडा ते. पण आम्ही सकाळी लवकर येऊन म्हणजे घरातलं 8 वाजेपर्यंत आम्ही सगळंच आवरून येत होतो शेताकडं. 8 वाजल्यानंतर एक 11 किंवा 12पर्यंत थांबायचं आणि जेवढं होईल तेवढं करायचं आणि मग घरी जायचं. घरी जाऊन परत थोडा जेवण वगैरे झाल्यानंतर विश्रांती 1 तासभर घ्यायची आणि परत हॉलवरची वगैरे कामं असायचीच. त्यामुळे तिकडं पण दुपारचं जायलाच लागायचं. त्यामुळे आम्ही जास्त वेळ काय शेतामध्ये सकाळचं थांबायला होत नव्हतं आम्हाला. खरं तर हा व्हिडिओ करताना थोडा म्हणजे आज थोडा केला आहे ना, तेवढाच अपलोड करणार होतो. पण रोज थोडा करायला नको म्हटलं आणि जरा किरकोळ सर्दी खोकला वगैरे पण होतं. त्यामुळे व्हिडिओच्या नादाला लागलोच नाही. म्हणजे एडिट करायला मी फोन घेतलाच नाही हातामध्ये 4 दिवस. त्यामुळे थोडा व्हिडिओ करून ठेवला आणि मग तो एकदमच एडिट करायला घेतला आता. आणि आता इथे लसूण घालायचं काम चालू आहे पहा. आणि लसूण काय मी ह्यावर्षी थोडासा घातला आहे, म्हणजे किलोभरच आणला आहे. जास्त काही घालणार नाही. म्हणजे आपल्याला जेवढा घरात वर्षभर पुरेल इतकाच करायचा ठरवला आम्ही. त्याची भांगलण वगैरे पण जास्त करावी लागते, त्यामुळे थोडा लसूण घालायचा ठरवले. आणि जास्त म्हणजे आमचं प्रत्येक वर्षी जास्तच लसूण असतो. आम्ही लसूण काय करतो, जास्त असला की आम्ही शेतामध्ये पेरायला पण वापरतो. आपण उन्हाळी जी चटणी करतो साठवणीची, त्याच्यामध्ये परत वर्षभर आम्हाला पुरतो तो. आणि एक्स्ट्राचा जर राहत असेल तर आम्ही तो बाहेर विकतो सुद्धा. म्हणजे शेजापाजारी कोणाला लागत असेल तर तो देतो आम्ही. पण यावर्षी थोडाच लसूण करायचं ठरवलं. तर इथे पहा, आमचा लसूण घालायला चालू होतं. म्हणजे 8 वाजल्यापासून 10-10:30पर्यंत आम्ही घातला लसूण. त्यानंतर थोडासाच राहिला होता घालायचा. आणि तोपर्यंत आमची पुरुष मंडळी आली. तर ऊसाची जी रोपं आहेत ना, त्या ऊसाच्या रोपांना आळवणी घालूया म्हणून आलीत लगेच पाहती. कोका कोला पितीस काय? नाही, पाणी पिती, पाणी, ड्रिंकिंग वॉटर. मंडळी काय सांगतासा बघा. 8 वाजता आलोय आम्ही शेताकडं. 4 सऱ्या घालून झाल्यात लसणाच्या. तर ही माणसं बाप्पा आमचं आलत बघा आळवणी घालायला रोपासनी. आता म्हणते ऊसाच्या रोपासनी आळवणी घालूनच जाऊया. बरोबर मध्ये पाय टाका, साईडला पाय घालू नकोसा. लसूण लावलाय. चला आता आम्ही लसूण घालायचं थांबवतोय. आता हे ठेवूया राहिलेला, उद्याला यायचं घालायला. त्यात माती आहे त्यामुळं पातेला भरलंय बघा. ते अजून दिसतंय, हालत नाही. मी हातात मक्की घेऊन घातला. हाताची माती पडते त्यात. तेव्हा आता त्याच्यात उद्या येऊया घालायचे. तर मंडळी इथे पाणी चालू केले. टीला पहा पाणी आहे. शेजारच्या शेतकऱ्यांनी ऊस लागण त्यांची चालू आहे. आमच्या वावरातून त्यांच्या शेतात पाणी जाते ना,
त्यामुळे आमच्या ह्या एका साईडला पाट आहे, त्यामुळे तिथून पाणी जाते. त्यामुळे भाऊ आमचं आम्ही लसूण घालताना बघायला आले होते, म्हणजे ऊसाची डोळं कशी जगलेत काय असं हे पाहायलाच आले होते. मग आमचं पण काम चालू होतं लसूण घालायचं. मग आम्हाला ते विचारून गेलेत तर आळवणी घालूया का म्हणून. तर आम्ही म्हटलं जावा आणि या जावा मग औषध घेऊन वगैरे, बारड्या वगैरे त्या सगळं घेऊन या साहित्य. म्हटलं आळवणी घालायचं, घालूया म्हटलं आपण, आणि लसूण घालायचं थांबवतो आम्ही आणि आळवणी घालून घेऊया असं म्हटल्यावर भाऊ घरी गेलेत आणि सगळं साहित्य हे घेऊन आलेत. मग सगळीच आलेत, हे आलेत, भाऊ आलेत, परत आमचा तो कामगार आहे एक रोजच असतो तो, ते पण आलेत. मग आमची आळवणी घालून झाली लगेचच. 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत लगेच झाली आळवणी घालून. आणि इथे पाणी पण होतं टीला पहा, छानपैकी मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी हातपाय धुतलं. आणि पहा मग माझा वाहून पण गेला पाटातून. एकदा वाहून गेला होता तो मी घेऊन आले होते, नंतर परत माझ्या हातून आणि परत पाटातून त्या वाहत गेला. मग भाऊ होतं तिकडे त्यामुळे त्यांनी आणला तो. आतापर्यंत जे व्हिडिओ तुम्ही बघितलेत ना, हा व्हिडिओ जो पाहिला सुरुवातीला तो 2 दिवसाचा व्हिडिओ झाला आणि हा 3ऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. एक दिवस रोपं वगैरे लावलीत आणि एक दिवस ते लसूण घालायला गेल्यानंतर आळवणी घातलं आणि एक दिवस हे किरकोळ सगळं माळवं घेऊन आलो. पहा बियाणं सगळं आणलं होतं ते टोकण्यासाठी आलं होतं. पहा एक दिवस आमचा टेप पण आहे पहा इथे रेडिओ, तो सुद्धा आम्ही आमच्याबरोबर कायम असतो शेतामध्ये, चार्ज करून आणायचा. खूप छान 2-3 तास चालतो तो. तरी ते पहा बियाणं मी काय काय आणले, वटाणा, हरभरा, धन, मेथी, तीळ आणलेत, परत मुळा आणलाय, भुईमुळा म्हणजे जमिनीत जो लागतो तो, आणि शेंगाचा सुद्धा मुळा असतो तो नाही घातलेला. हा जमिनीत जो भुईमुळा असतो ना तो घातला. आणि पोकळ्याचं बी, हे काळदाण आहेत पहा, म्हणजे श्रावण घेवड्याच्या शेंगा लागतात याला. आणि हे आहे चवाळ आहेत ते, आणि भेंडी पण घातली आहे. असं बरंच काय काय किरकोळ सगळं घातलं आहे. हे उगवल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओ त्याचा करून दाखवेन, म्हणजे कसं कसं उगवलं आहे, काय काय उगवले ते पाहून. सध्या तरी तुम्हाला सगळं काही टोकन त्याला दाखवलेलं नाही, फक्त थोडंसंच दाखवले. आणि उगवल्यानंतर मात्र सगळं दाखवेन तुम्हाला कसं कसं उगवले ते. आमच्या सासूबाई जेव्हा अगोदर शेताला जायच्या ना, त्यावेळी त्या असं माळवं घालत होत्या, पण जास्त प्रमाणात घालत होत्या. आम्ही हे थोडं थोडं आम्हाला जेवढं घरी लागणार आहे खायला तेवढंच आणले. आणि एक्स्ट्राचं जर काही आम्ही जास्त शेतातून जर घरी नेलं माळवं तर आम्ही ते शेजापाजारांना देतो. विकायचं वगैरे काही आम्हाला ते काही जमत नाही आणि आम्ही विकत नाही ते माळवं वगैरे. आणि सासूबाई आमच्या पहिल्या विकायच्या शेताला ज्यावेळी जायच्या त्यावेळी, त्यामुळे ते जास्त घालायच्या. पण आता त्या जात नाहीत त्यामुळे तेवढंच थोडं थोडं सगळं घातलं आहे, पण थोडं थोडं घातलं आहे. तर हे माळवं वगैरे सगळं एक दिवस टोकून गेलो आणि परत दुसऱ्या दिवशी आलो आहे पहा कांदा लावायला. कांद्याचं तरू आणले भरपूर, पिशवी भरून आणले पहा इथे, म्हणजे 400 रुपयाचं तरू आणले हे. 100 रुपयाला 25 पेंड्या याप्रमाणे आम्हाला तरू मिळाले. ह्याला आहे ना बाबा, मला बी नाही आहे, लक्षात ठेवा हो. ह्या साईडला होती आता आहे तुम्ही एक बगलच लावणार, आता नंतर तिकडे येतं फिरत. हा तसं करा तुम्ही सुद्धा, असं जावा तिकडं. तर इथे आमची चर्चा चालू होती कुठे काय घातलंय आम्ही आणि कसं कांदा कुठं लावायचं. बाकीचं माळवं पण टोकणले, मक्का पण घातलाय, त्यामुळे जरा बघूनच घालावं लागते. म्हणजे अजून तेच पहिलं अगोदर आदल्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी असं 2-3 दिवस घातलं आहे आम्ही, त्यामुळे ते अजून काही उगवलेलं नाही. त्यामुळे कुठं काय घातलं ते अजून लक्षातच येत नाही, उगवल्याशिवाय काही कळणार नाही आता कुठं काय घातलं आहे ते. मग एका साईडला हे सगळं कांद्याचं तरू आम्ही सगळं लावून घेतलं. या पद्धतीने सरीच्या दोन्ही साईडला अगदी एक विताच्या अंतरावर आम्ही हे सगळं तरू लावून घेतले पहा. या पद्धतीने लसूण घालताना आम्ही 4 बोटाचं अंतर ठेवून लसणाची कुडी एक कुडी घातली. आणि कांदा लावताना 1 वीत किंवा एक टीच असं अंतर त्याच्यामध्ये ठेवायचं, म्हणजे आपले कांदे छान मोठे होतात. तर अशा पद्धतीने 4 दिवसाचा एक व्हिडिओ आम्ही तयार केला आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे.
तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत शेतातला किंवा घरातला रेसिपीचा. तोपर्यंत धन्यवाद.